तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये. आपल्या या 3 दिवसातील सिरीज संपलेल्या आहेत आणि आता हा परतीचा प्रवास चालवलेला आहे. तर मित्रांनो, जाता आता तुम्हाला जे काही लोकेशन एक्सप्लोर करणार आहे ते दाखवते. आणि खरं तर आता हे नॉनस्टॉप असणार आहे आमचं. जाता आता फक्त आरेवाली स्टॉप घेणार आहे आणि त्याच्यापुढे डायरेक्ट तवसाळ, त्या मार्गे आम्ही चिपळूणमध्ये दाखल होणार आहे. तवसाळवरनं नरवण, हेदवी आणि तिकडनं डायरेक्ट मार्गतामध्ये बाहेर पडतो त्या रस्ता आम्ही जाणार आहे. तर मित्रांनो, बघूया कसा आपला प्रवास आहे आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळात. चला. मित्रांनो, आता जो तुम्ही समोर व्ह्यू बघणार ना, तो सर्वात टॉपचा व्ह्यू असणार आहे. कोस्टल राईडचा खरा आनंद आहे ना, असा दिसणारा व्ह्यू याच्यातच पूर्ण होतो आणि तो तुम्हाला आता अनुभवायला भेटणार आहे. तर मित्रांनो, चला तो व्ह्यू अनुभवूया. तर खरं सांगायचं मित्रांनो, हे असे अनेक व्ह्यू तुम्हाला तेव्हाच बघायला भेटतात जेव्हा तुम्ही असं कोकण राईड करत असता. आणि त्यातलाच अजून एक व्ह्यू तुम्हाला मी दाखवतोय. तर बघा, चला. मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचू रत्नागिरीमध्ये. प्रवास खूप खडतर आहे, रस्ता इथे बेकार आहे एकदम, अक्षरशः पाऊस रोड पूर्ण हा. आणि कंटाळा, कमरेची एक अक्षरशः वाट लागलेली. अजून आम्हाला इकडनं आरेवाडी जायचंय आणि तिकडनं तसंच पुढे जायचंय. पण हाच प्रवास आम्हाला त्रास द्यायला लागला, कारण तिथनं जो देवगड पासून आमचा प्रवास होता तो आम्हाला एवढा वाटला नाही, पण हा प्रवास खूपच डेंजर वाटतोय खड्ड्यामुळे. पुन्हा एकदा सुंदर असा व्ह्यू बघू शकता तुम्ही. मित्रांनो, रत्नागिरी जाताना हा दिसणारा सुंदर असा व्ह्यू बघू शकता तुम्ही. किती सुंदर आहे ते, हे बघा. मित्रांनो, रत्नागिरी जाताना थांबलेलो. इथनं जो व्ह्यू दिसतो ना सगळं खूप सुंदर दिसतोय. आता थोड्या वेळ सनसेट व्हायला चालू होईल, तर आपण आता जातोय आरेवालीला. आरेवालीला जाऊन तिथला जो सनसेट पॉईंट आहे तिथनं आपण सर्व आनंद घेणार आहे. आपण थांबलेलो विनायक साठी खास करून, विनायक आलाय. तर चला जाऊया आता. मित्रांनो, फायनली आपली एंट्री झालेली आहे रत्नागिरीमध्ये आणि समोर आहे आपल्या श्रीराम मंदिर, बघू शकता तुम्ही. तर आपण आता इकडनं जातोय खालनं आरेवाडीच्या दिशेने. तर जाऊया तिकडे आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. चला. एकदा असा सुंदर असा व्ह्यू बघा मित्रांनो. मित्रांनो, सॅटर्डे संडे असल्यामुळे आहे ना, इकडे आरेवालीला गर्दी बघू शकता केवढ्या प्रमाणात आहे ती. काय जो करतात नाही बाहेर येणारी पब्लिक, सांगू शकत नाही. फायनली पोचलेलो आपण आहे बघा आरेवालीला. आता मेन जो स्पॉट आहे आपला वरती, तिकडे आपण जातोय. तर जाऊया तिकडे आणि भेटू तुम्ही तिकडे. चला. समोर व्ह्यू बघू शकता तुम्ही. आपल्या याच्या वरती अजून आरेवालीची इथे मेन वरती स्पॉट आहे तिकडे. तर तिथे जाऊया आणि भेटूया तुम्हाला तिकडेच. चला, जरा मस्त गप्पा गोष्टी मारू. जास्त वेळ काढणार नाही आहे, कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. त्यामुळे आपण जेवढं जाता येईल तेवढं जायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, कोकणाला स्वर्ग म्हणतात ते हेच. हे बघा, अरे वा रे, सुंदर असा नजारा आहे. सूर्यदेव आत ढगांच्या पडी लपलेले आहेत, त्यामुळे आपल्याला सनसेट बघायला भेटणार नाही आहे. आणि काळोख असा अंधार पूर्ण आहे बघा. समोर बघू शकता समुद्रामध्ये लांब लांबपर्यंत, आणि माहोल ढगांचा खूप सुंदर आलेला आहे. सुंदर अशी पांढरी दादा सगळीकडे पसरलेली आहे आणि त्याच्या मागे असलेलं निळं असं आकाश खूप सुंदर दिसतं आहे.
मित्रांनो समोर बघू शकता तिकडे फिशिंग चालू आहे, इकडे पण आहेत, त्या कोपऱ्यावरती पण आहेत बरोबर त्या, आणि मस्त की फिशिंग चालू आहे जोरदार एकदम. बाकी माहोल एकदम कडक झालेला आहे. आता आम्ही थोडं मस्त की खाणार काहीतरी ते आणि आपल्या पळतीच्या वाटेत सुरू करणार. तर आपण काय मॅगी खाऊया की चहा? मॅगी आणि चहा. चला होऊन जाऊ दे दणकेदार कार्यक्रम. मित्रांनो छानपैकी नाश्ता करून झालेला आहे आमचा आणि आत्ता प्रवास सुरू झाला आहे तो परतीचा. आता आपण चालू आहे तवसाळमध्ये. तर अंधार पण खूप पडला आहे, पण आता बघूया, जास्तीत जास्त ओढायचा प्रयत्न करू, कारण एकदा आम्ही मार्गाप्रमाणे बाहेर पडलो ना की काय विषय नाही. इथनं जायपर्यंत थोडाच फक्त विषय हळू असल्यामुळे बघूया. तर चला जाऊया पुढे. मित्रांनो हा पण नजारा खूप सुंदर आहे बघा, बघू शकता तुम्ही पाठीमागं. आणि हा प्रवास करताना भेटलेले अनुभव आणि नवीन नवीन लोक, त्यांचे देखील अनुभव तो खूप भारी होते आणि खूप भारी वाटतंय. 3 दिवस कसे गेले समजलं पण नाही आम्हाला. 3 दिवसात आम्ही भरपूर काय काय एक्सप्लोअर केलेलं आहे, त्याच्या व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटतील. तर सध्या धावपळ आहे आमची तवसाळा जायची, कारण फेरीबोट आम्हाला टायमात भेटले पाहिजे जेणेकरून आम्ही पलीकडे लवकर पोचू. सो चला जाऊया तिकडे. मित्रांनो लेफ्ट साईडला बघताय ते गणपतीपुळे आहे आणि आपण दर्शन न घेता कारण झालं आपल्या उशीर खूप, त्यामुळे आपण बाहेरच पाया पडतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भरपूर वेळा आपण इथे येऊन गेलेलो आहे, तेव्हा बरेच वेळा आपण शॉर्ट रील केलेले आहेत आणि व्लॉग कधी केला नव्हता, पण नंतर कधी आपल्याला चान्स भेटला तर नक्की येऊ इकडे आणि ते देखील राहिलेलं आपलं जे आहे इथले सगळे मंदिर वगैरे आहेत ते आपण पूर्ण करू. मित्रांनो या रस्त्याने ना खूप वर्ष जाणं येणं झालंच नाही. कॉलेजला असताना जेव्हा मित्रांसोबत वगैरे आलेलो फिरायला तेव्हाच इकडनं गेलेलो आहे. त्यानंतर माझ्या मते एकदा दोनदा येऊन गेले असेल पण मला आठवत नाही. नेहमी रत्नागिरी मार्गे यायचो आणि हातकंबाईंना परत तिकडनं परत जायचो. आता रस्ता खूपच बिकट आहे, त्यामुळे आम्ही आणि आमचं पहिलं असं ठरवलं होतं की कोस्टल मारायचं आहे, त्यामुळे या मार्गे येतो. काळोख झाला आहे पण आता आपल्याकडे पर्याय नाही, तो रस्ता खूपच बिकट असल्यामुळे आहे ना आम्ही हा रस्ता चूज केलेला आहे. तर रस्त्याला बरेचसे खड्डे वगैरे आहेत, पण बाहेरच्या रस्त्यापेक्षा तरी हा रस्ता खूप चांगला आहे. मित्रांनो हा डाव्या साईडला बघताय ना तो पूर्णपणे समुद्र आहे. आता काळोख असल्यामुळे ते लाईटी पण नाही आहेत रस्त्याला, त्यामुळे दिसत नसेल कदाचित, केवढ्या प्रमाणात दिसतंय मला पण माहीत नाही. अंधार पण खूप झालेला आहे आणि अनुभव सांगायचं म्हटलं तर मगाशी पण मी बोललोच, पुन्हा एकदा बोलतो की खूप भारी वाटतंय हा प्रवास करून. पुन्हा एकदा नवीन जर्नी लवकरच चालू होणार आहे, त्याचं पण लगेच आपण या एका महिन्यामध्ये प्लॅनिंग चालू करू आणि नंतर ते लवकरच सक्सेसफुल करू. ही जर्नी सक्सेसफुल झालेली आहे आपली, त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि लोकांना देखील खूप आवडतं. म्हणजे आम्ही ज्या इंस्टाग्रामला स्टोऱ्या वगैरे टाकतोय ना त्यांना पण लोक भरभरून प्रेम देत आहेत, आतुरतेने वाट बघतात त्या प्रत्येक गोष्टीची, म्हणजे प्रत्येक व्लॉगची, प्रत्येक रीलची, प्रत्येक स्टोरीची सर्वजण वाट बघतात आतुरतेने. त्यामुळे सर्वजण आता जोरदार तयारीने लागतील रील पोस्ट करायला. त्यामुळे बघूया आता कशी सुरुवात होते ती. राईट साईडला बघता येते फेमस असं गणपती मंदिर. आतमध्ये गणपती जो आहे ना तो खूप सुंदर आहे आणि आपण मागे एकदा विजिट केली पण तेव्हा आपल्याकडे कॅमेरा होता. आपण इकडे गणपती बघायला पुन्हा एकदा आपण येऊन भेट देऊ नक्कीच आणि इथले जे सुंदर असं वातावरण आहे ना ते आपण कव्हर करू त्याच्यामध्ये व्हिडिओमधनं. सध्या धावपळ चालू आहे जेटी पकडायची, कारण जेटी जो जो अर्धा तासाने एक असते, त्यामुळे जेवढी गाडी आपल्याला जाता येईल तेवढं आम्ही ओढतोय, प्रयत्न करतोय, परंतु वेळ खूप कमी आपल्याकडे. मित्रांनो केवढा सुंदर नजारा दिसतो बघा. आपण फायनली पोहोचलेलो आहे तवसाळवरती. मित्रांनो समोर दिसतो सर्व जिंदालचा म्हणजे इथला फोर्ट आहे आणि व्ह्यू एकदम सुंदर आहे रात्रीचा आणि परफेक्ट टायमावर म्हणजे असं आपण सुसाड आलेलो आहे ना, परफेक्ट टायमावर समोर जेटी आलेली आहे. आता तिकीट काढायला गेलेले आहेत सर्व मित्रमंडळी, तिकीट काढूया आणि जेटीमध्ये सज्ज होऊया. मित्रांनो फायनली आपण जेटीमध्ये बसलेलो आहे. हो आले रेनकोट. पावसात आमचा चांगल्या प्रकारे ग्रीन गेलेला आहे, बघू शकतो तुम्ही जोरदार पाऊस आलेला आहे. परफेक्ट टाइम झाल्यामुळे आपल्याला जेटी भेटलेली आहे. साईडला बघू शकता
मोठ्या प्रमाणात एकदम बोटी वगैरे आहेत आणि पाऊस आम्हाला आता रेनकोट घालायला लागणार कंपल्सरी, कारण पुढचा प्रवास आम्हाला वाटतंय जोरदार पावसामधनं होणार आहे. कार्यक्रम जोरदार झालेला आहे. तर आपण आता रेनकोट घालून घेऊया मस्तपैकी. थोडं भिजलोय पाटणं, पण ठीक आहे, काय विषय नाही. रेनकोट घालूया आणि भेटूया. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे चिपळूणमध्ये. प्रवास खूप बेकार होता. साधारण आम्हाला एक दीड तास लागला तिकडनं यायला. तवसारवरून यायला साधारण 2 तास लागले आम्हाला. आणि पावसामुळे एवढी बेकार अवस्था झाली, म्हणजे सगळा भिजलो आहे मी आत्ता. आणि कमरेचा चुरा झाला आहे. चुकून पण ते रस्त्यात कोणी येऊ नका. जात असाल तर ते एक वेळ रत्नागिरी हातकांबा ते संगमेश्वर खड्डे परवडले, पण हे खड्डे अजिबात तुम्हाला परवडणार नाहीत. आणि त्रास खूप बेकार आहे. विनायकनी पण तो अनुभव घेतलेला नाही. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की हा परतीचा प्रवास नसून हा होता एक नवीन पर्वाचा प्रवास आणि नवीन जर्नीचा प्रवास. तर लवकरच भेटू पुन्हा एकदा अशा एक सिरीजमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला.